क्रांती सुर्वे, लहुजी वस्ताद साळवे, दीड दिवसात शाळा जाऊन साहित्य सम्राट बनणारे आपले अण्णाभाऊ साठे आणि आरक्षणाचे जनक आरक्षणाचे जनक सौ महाराज छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, रमाई माता आणि जय जिजाऊ आणि आमचे प्रेरणास्थान आत्मारामजी तान्हे साहेब, ज्यांनी आम्हाला चळवळ शिकवली, ज्यांनी आम्हाला राजकारण समाजकारण शिकवले, असे तान्हे साहेब यांना विनम्र अभिवादन करतो. डेमोक्रॅटिक पार्लमेंटचे महाराष्ट्राचे प्रवक्ते, ज्यांच्या नेतृत्वाखाली ही आरक्षण वर्गीकरण ही यात्रा चालू आहे, ते सुभाषजी लोणके, प्राध्यापक संतोषजी काळे, जिल्हा सचिव सुधाकर धुरंधरे आणि माझे बंधू आणि भगिनींनो, आज जे आपलं उपवर्गीकरणचं महाराष्ट्रामध्ये सगळं चर्चा चालू आहे, फेसबुकवर, व्हॉट्सअपवर, टीव्ही बातम्यावर आणि मंत्रालयामध्ये सुद्धा चालू आहे. आज आपल्याला 341 कलम काय सांगतं आपल्याला संविधान मधलं, आपल्याला गटामध्ये किंवा अबकड किंवा विभागामध्ये आपल्याला ते दुरुस्त करता येतं. त्या आधारित आपल्याला सुप्रीम कोर्टाने, सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला महाराष्ट्र राज्याला आदेश दिलेत, बाबा हे जे मागास प्रवर्ग राहिलेला आहे, जे आरक्षणापासून वंचित राहिलेला आहे, त्या 341 घटनाच्या आधारे आपल्याला हे आरक्षण दुरुस्त करता येतं. तीच आपली मागणी आहे, जी की समजा 1950 पासून आतापर्यंत आपल्याला जवळपास 75 वर्ष झालं भारत देश स्वतंत्र होऊन, तरी पण आपलं मातंग समाज महागात असलेला आहे. शेतात गेलं तर शेत नाही, घरी आलं तर घर नाही, ही आपली आणखीन पण अवस्था आहे. मला सांगा, आता आपल्या माळापुरीमध्ये शिक्षणाचं प्रमाण कमी असेल किंवा जास्त असेल, आपल्या समाजामध्ये इथं किती लोक सर्व्हिसला लागलेले आहे का? एका दुसरं कोणी आहे का इथे लावलेलं सर्व्हिसला? एक आहे. हा, एक आहे फौजी. मला सांगा, फौजीला कमीत कमी 2 भाव असतील. तर दुसरा भाव नोकरीला नसेल, निश्चितच नसेल. फौजीचं कमीत कमी घर चांगलं असेल किंवा त्यांचे पोरं चांगले शाळेमध्ये शिकलेले असतील आणि त्यांच्या भावाच्या पोराला किंवा त्याला भावाला घर बी एखादं साधं घर असेल, पत्राचं घर असेल, किंवा त्यांचे पोरं शाळेत शिक्षण चांगलं घेत नसेल किंवा त्यांचे कदाचित त्यांचे जे समजा क्लास लावलेले असतील त्यांना फी सुद्धा भरू शकत नसेल, असं उदाहरण तर निश्चित असणार आहे. मग आपण कोणत्या धर्तीवर आपण आरक्षण मागतो? बाबा आमचाच बंधू एक मोठा शिकलेला आहे, सर्व्हिस झालेला आहे, सगळं घरदार विषय, सगळे विषय, आणि आमचं आणखीन काहीच नाही, त्याच धर्तीवर आपण आरक्षण मागतो. बाबा आमच्या गेले 70-75 वर्ष झालं